गणरायाच्या 11 दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्याची परंपरा आहे. काही जण बाप्पाला 1.5 दिवसानंतर तर काही जण 5 दिवस 7 दिवसानंतर विसर्जन करतात. सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणपती 11 दिवसांच्या रोजच्या दैनंदिन पूजेनंतर बाप्पाला निरोप देतात. बाप्पाला निरोप देताना अनेक भाविकांना कंठ सुद्धा दाटून येतो. गणरायाबरोबर लहान मुलांचा लळा फार मोठा असतो. गणरायाच्या मूर्तीबरोबर खेळणं, गणरायाला प्रसाद नैवेद्य दाखवून अनेकांना वाटणं ही लहानग्यांना शनिवारचा दिवस 11 दिवस मनोभावे पूजा केलेल्या गणरायाला विसर्जन करण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू असताना पांढरापूर चौकातील करण धावडे यांच्या घरात वेगळाच प्रकार पाहावयास मिळाला. गणरायाला विसर्जनासाठी नेणाऱ्या कुटुंबियातील 5-6 वर्षाच्या अद्विक या मुलाने गणरायाला विसर्जन करण्यापासून अगदी मेटाकुटीला आणलं. घरातील सर्वजण एकत्र येऊन समजावले तरी तो गणरायाच्या मूर्तीला घट्ट धरून विसर्जनासाठी नेण्यास परावृत्त करत होता. नेमकं यावेळी आई आणि मुलगा यांच्यातील संवाद गणरायाच्या प्रेमाप्रती अद्विकच्या मनातील भक्ती समजून येईल. पाहूया हा व्हिडिओ. जाऊ दे दे जाऊ दे जाऊ सोड जाऊ दे जाऊ दे सोड जाऊ दे रे जाऊ दे जाऊ सोड पुढल्या वर्षी आपण जाऊ सोड जाऊ दे सोड घरात ठेवत नसत त्याला तू जातो मला सोडू ना तू जातोस त्यांच्या घरी जाऊन राहतो त्याला म्हणजे मम्मी पप्पाच्या आठवण येत नाही जाऊ दे सोड मग तिथे रडते का अक्षरात येते जाऊ दे सारखा साईडला गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या मग जाऊ दे जाऊ